तर सध्या ही दृश्य आपण बघतो आहोत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यामध्ये आहेत आणि पुण्यातल्या पूरस्थितीची मुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी केली जाते। खाली बस खाली बस खाली बस खाली बस ये आवाज सगळे चला हे बस झाले चला आपण बाईक साठी साहेब साहेब 40 वर्ष झालं आम्ही तिथं राहतोय। साहेब 40 वर्ष झालं आम्ही तिथं राहतो, आम्हाला काही व्यवस्था नाही साहेब। 40 वर्ष झालं मुलं बाळ मोठं झालं। बाकीचे गर्दी कमी करा साहेब। चला कॅमेरामॅन चला पुढे चला। तर स्थानिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी संवाद साधलेला आहे। पिंपरीतील पूरस्थितीची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज केली। विशेषतः महिलांनी त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडल्या। पूरस्थितीत नेमकी काय मदत मिळायला हवी होती याची अपेक्षा सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महिलांनी व्यक्त केलेली आहे। पुण्यातल्या पूरस्थितीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता काही धोरणात्मक निर्णय घेतात का हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। खडकवासला धरणातून विसर्ग करण्यात आल्यानंतर धरणाच्या आजूबाजूच्या क्षेत्रात विशेषतः एकता नगरमध्ये पाणी शिरलेलं होतं। सध्या पुण्यामध्ये पावसानं जरी उसंत घेतली असली तरी सुद्धा पूरस्थितीमुळे झालेलं नुकसान हे मोठं आहे। तर सध्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत। मुख्यमंत्र्यांकडून पिंपरीतल्या पूरस्थितीची पाहणी केली जाते आहे। सध्याची जी अवस्था आहे पुण्यातली, जरी पूर ओसरलेला असला, पावसाने विश्रांती घेतलेली असली तरी सुद्धा चिखल आणि गाळ याचं साम्राज्य आहे, कचऱ्याचं साम्राज्य त्या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे रोगराई पसरण्याची मोठी भीती सध्या पुणेकरांना